जातिगत जनगणना, ओबीसीची जातिगत जनगणना, ओबीसीची जात निहाय जनगणना। अरे ऊट ओबीसी जागा हो। गोंदिया जिले के गोरेगांव शहर में जनगणना में ओबीसी के लिए अलग कॉलम नहीं होने के विरोध में ओबीसी बहुजन महासंघ ने जोरदार आंदोलन किया। संगठन की ओर से थाना चौक से तहसील कार्यालय तक भव्य बाइक रैली निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में ओबीसी समाज के लोग शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए मांग की कि जनगणना में ओबीसी वर्ग के लिए स्वतंत्र कॉलम शामिल नहीं किया जाए। संगठन के पदाधिकारियों ने चेतावनी दी कि यदि अलग ओबीसी जनगणना नहीं कराई गई तो वे जनगणना प्रक्रिया का बहिष्कार करेंगे। इस दौरान खुशहाल बोपचे ने कहा कि ओबीसी समाज की वास्तविक जनसंख्या और अधिकार सुनिश्चित करने के लिए अलग जनगणना आवश्यक है। आंदोलन के दौरान सुरक्षा के मद्देनजर पुलिस बंदोबस्त भी तैनात रहा। निवेदन शासनाला हे आहे की गेल्या अनेक वर्षापासून या देशातला ओबीसी आपली गिनती मागतो आहे आणि कायद्याप्रमाणे जोपर्यंत आमची गिनती होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही कोर्टामध्ये जिंकू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज या ओबीसीची जनगणना जातनिहाय होणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी आणि लोकांना बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अजूनही कळलेलं नाही की सगळ्यात आधी भारतीय संविधानाचं आर्टिकल 340 हे बाबासाहेबांनी ओबीसीच्या साठी लिहिलं। आता ओबीसीलाच माहिती नाही की मी ओबीसी आहे, त्याला अनेक कारणं आहेत, पण या देशातला जो बहुसंख्य म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं 52% ओबीसी आहे। आज माझं मत असं आहे की आज या देशामध्ये 60% ओबीसी झालेला आहे। आता हा 60% ओबीसी असूनसुद्धा आता जी जनगणना शासनाने सुरू केली तर त्याच्यामध्ये ते जरी आता त्याला घर गणना म्हणत असतील पण शेवटी त्याच्यामध्ये SC ST आणि इतर असा रकाना टाकण्यात आला। मग 60% ओबीसी असणाऱ्या ओबीसीचा रकाना गायब का? निषेधच नाही तर आम्ही आता या घरगणनेचा बहिष्कारसुद्धा करू ही या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो। आणि हे निवेदन म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने आम्ही रस्त्यावर येऊ, पण आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आमचं हे निवेदन जे आम्हाला म्हणायचं आहे तर ते राज्याच्या सरकारपासून देशाच्या सरकारपासून राष्ट्रपती आणि मॅजिस्ट्रेटपर्यंत देण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे।